नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती. मकर संक्रांतीची पूजा, शुभ मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी जाणून घेऊया. नैवेद्य, उपास, पूजा मुहूर्त, पारंपरिक पद्धत, संपूर्ण साहित्य, चला तर जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, मकर संक्रांती 2025 मकर संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो. पुष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हटलं जाते. सूर्य आपल्या पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात. सूर्याचा संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने ह्या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्टी देखील महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन, अशा 12 संक्रांत असतात, मात्र आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देण्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे म्हणतात. वैदिक पंचांगानुसार मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीची पूजा, स्नान, दान इत्यादी शुभ कार्य शुभ काळात करण्यात येतात. 14 जानेवारी रोजी पुण्यकाळ सकाळी 9:03 ते संध्याकाळी 5:46 पर्यंत असणार आहेत. तर या दिवशी पहा, पुण्यकाळ सकाळी 9 ते 3 म्हणजे 9:03 ते 10:48 पर्यंत असणार आहेत. आता मकर संक्रांतीची सुगड पूजा, शुभ मुहूर्त. 19 वर्षानंतर एक दुर्मिळ भूम पुष्प योग मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होत आहे. मंगळवारी जेव्हा पुष्प नक्षत्र येते तेव्हा भूम पुष्प नक्षत्र येते. मंगळला पृथ्वी असंही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10:17 पासून भूम पुष्प योग दिवसभर राहील. अशी स्थिती तुम्ही 10:17 पासून दिवसभर सुगड पूजा करू शकणार आहात. तर मकर संक्रांतीची पूजा साहित्य, आपल्याला कुठली साहित्य लागेल तर चला ते जाणून घेऊया. काळे तीळ, गूळ किंवा काळ्या तिळाचे लाडू, तांदूळ, डाळी, भाज्या किंवा खिचडी, तीळ, तिळाचे लाडू, गूळ इत्यादी दान करा. गाईचे तूप, सप्तादहा म्हणजे 7 प्रकारचे धान्य किंवा गहू, तांब्याचे भांडे, लाल चंदन, लाल वस्त्र, लाल फुलं आणि फळं, एक दिवा, धूप, कापूर, नैवेद्य, सुगंध, सूर्यचालिसा, सूर्यग्रंथ, आरती आणि आदित्य हृदय स्तोत्र. तर मकर संक्रांतीची पूजा पद्धत. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जाते. तुमच्या शहरात नदी नसेल, घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. शिवाय वाहत्या प्रभावेत तीळ अर्पण करणे शुभ मानलं जाते. याशिवाय या दिवशी सूर्यचालिसाचे पठण करावं. शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. महाराष्ट्रात या दिवशी महिला सुगड पूजा करण्यात येते. तर सुगड हा शब्द कुठून आला? खरं तर सुगड हा शब्दांचा मूळ शब्द हा सुघट असाही आहे. शेती महालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येकजण सुगड असंच त्याला उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे मोठे छोटे म्हणजे छोटे माठ घट ज्यांचा सुगड म्हटलं जाते. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते, अशा वेळी घरातील लहान गडग्यांमध्ये सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. ह्या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. सुगड पूजासाठी साहित्य आता काय लागणार आहे तर चला जाणून घेऊया. आपल्याला
मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाचं, लोंब्याचं आणि फुलं, पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ लाडू तयार करा. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशा पद्धतीने करायची तर चला जाणून घेऊया. सुगड पूजा ठिकाण स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग मांडा. त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटा. चौरंगावर लाल रंगाचा वस्त्र घालून त्यावर 5 ठिकाणी मुठ्ठीभर तांदूळ किंवा गहू घाला. आता 5 सुगड 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळावर ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या उंब्या टाका. काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली तयार, लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करा. सुगडावर अक्षता, फूल, हळद, कुंकू वाहून धूप दीप लावून पूजा करा. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला मित्रांनो, भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.